नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आमची थालीपीठ, वरीचं थालीपीठ उपासला करतो ते। त्याला साहित्य लागतं हे बघा, वरीचं पीठ घेतलं आहे मी असं, तो मी दळून आणून घेऊ शकता असं वरी आणून। हे बघा जरा खरखरीत, एक बटाटा उकडून घेतला आहे किसून, शेंगदाण्याचं कूट, थोडंसं पाणी, खोबरं, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी चवीपुरतं साखर, चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरा, कढीपत्ता, 1 ते 2 मिरच्या, थोडंसं आलं किसून घेतलं आहे। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। थोडंसं तेल घेतलं आहे आपल्याला। चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। हे बघा मी पीठ काढून घेते। 1 वाटी पीठ, 1 वाटी मोठी भरून घेतलं आहे बघा, म्हणजे 2.5 वाटी आहेत मोठ्या, एवढ्या वाट्या। तुम्हाला ही वाटी सांगू शकते बघा, ही वाटी काढून घेते मी। आपल्याला सगळं नाही घालायचं आहे, जर थोडं थोडं लागतं तसं वापरणार आहे मी। त्याच्यानंतर मी शेंगदाण्याची कूट घालणार आहे, थोडीशी ठेवून देते। चटणी पण वाटायची आहे मला थोडीशी। हे बघा सगळं खोबरं मात्र मी सगळं घालते घेतलेलं। त्याच्यानंतर हे घालते धनिया, कोथिंबीर भरपूर घाला, तुमच्याकडे आहे तेवढी, तुम्हाला आवडते तर। मी सगळी घेतलेली। बटाटा घेतला एक मोठा किसून, बघा तो पण घालते मी। उपासाला तुम्ही करू शकतात, आणि तुम्हाला साबुदाण्याची खिचडी नाही आवडत तर तुम्ही हे थालीपीठ बनवून खाऊ शकतात उपासाला। आणि पौष्टिक आहे, मुलांना पण करून देऊ शकतात, म्हणजे सगळ्यांना चालतं, मोठ्यांना, मुलांना वगैरे सगळ्यांना चालतं। हे सगळं मी असं एकजीव करून घेते आधी। हे बघा, त्याच्यानंतर मी ते आलं टाकते, बारीक किसून घेतलं, मिरच्या चिरून घेतल्यात 1 ते 2 बारीक अशा। जास्त बारीक चिरू नकात, मुलं वगैरे खायची असली तर मग त्रास होणार तुम्ही। त्याच्यानंतर मी साखर टाकते चवीपुरता, तुम्हाला आवडते तर तुम्ही टाकू शकता, नाही आवडते तर नाही टाकलं तरी चालेल। मीठ टाकते, एक सारण सगळं जीव करून घेऊया, मिक्स करून, थोडं थोडं पाणी घालून। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा मस्तपैकी मिक्स करून घेतले मी, एकदम पातळ नाही केलं, थोडंसं जाडसरच ठेवले मी। एवढं की आपल्या हाताने पसरायला मिळायला पाहिजे आपल्याला। बाजूला ठेवून देऊया थोडा वेळ तोपर्यंत। हे बघा मी त्याला तेच आपण साहित्य मिक्स करून ठेवले ना, त्याला जरा फोडणी घालणार आहे। थोडंसं तेल घालते, तेलच्या जागेवर तुम्ही तूपही वापरू शकता, तुम्हाला आवडतं तर। हे बघा आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी ती जिरं घेतलेलं ना आपण ते टाकणार आहोत त्याच्यात, आणि कढीपत्ता। हे बघा हे सारणमध्ये घालते मी वर।
हे बघा, मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. आपला तवा तापलेला आहे. ते सारण आपण जे एकजीव केलं आहे ना, ते सगळं त्याच्यावर पसरून घेऊया थोडं थोडं करून. हे बघा, आपला तवा तापलेला आहे. मी थोडंसं तेल घालते त्याच्यावर. जे आपण सारण केले ना, ते पसरून घेऊया त्याच्यावर थोडं थोडं. म्हणजे हाताने पण, तुम्हाला हाताने हवं तर हाताने पसरून घेऊ शकता. चमच्याने हवं तर चमच्याने पसरून घेऊ शकता. आपण छोटे छोटेच काढणार आहोत. असं चमच्याने पटकन पसरून जातं ते. तेल घालूया आपण साईडचे. आणि बारीक जरा गॅस जरा नॉर्मलच ठेवा. हाताने मारूया. आहे ना, आपण दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया झाकण काढून. भारी लागतं हे. तुम्ही एकदा करून बघा तुमच्या घरी. मुलांना पण असं मस्तपैकी करून द्या. मुलंच का, सगळी मोठी छोटी सगळं खाऊ शकतात हे असं बनवून. उपासाला तर चांगलंच आहे, मस्त आहे बनवून खायला. थोडंसं तेल घालूया आपण परत त्याच्यावर. परत झाकण मारते, ठेवून देते. गॅस जरा नॉर्मलच ठेवायचा, फास्ट ठेवू नका, नाहीतर आपलं हे करपून जाईल. हे बघा, काढून घेते प्लेट त्याच्यावर. प्लेटमध्ये काढून घेते. तसेच आपण सगळे 2-3 बनवून घेऊया. मला एक दाखवते मी परत तव्यावरती घालून. तसंच आपण दुसरा पण बनवून घेऊया. हे बघा, मी दुसरं थालीपीठ पण काढून घेते. तसंच दुसरी साईडला परतून घेते. तसेच आपण हे सगळं एक एक करून काढून घेऊया, 2-3. हे बघा, आपले सर्व थालीपीठ काढून झाले आहेत. मी ही प्लेटमध्ये काढून घेते. हे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. दुसऱ्या ट्रान्सफर करून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये. हे सगळे काढून झालेत. मस्तपैकी थालीपीठ प्लेटमध्ये काढून घेतलेत. हे बघा, आमचे सर्व थालीपीठ काढून झालेत. मस्तपैकी चटणीबरोबर सर्व केले मी. शेंगदाणे चटणी आहे, शेंगदाणं खोबरं घालून चटणी केली उपासासाठी. हे बघा, मस्त आलेत, कुरकुरीत खुसखुशीत. तोडून दाखवते तुम्हाला. तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. नमस्कार.